रामनवमीचा उत्साह दिसलाय। राज्यातल्या विविध राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। शिर्डीतल्या साई मंदिरातही रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला। दुपारी चांदीच्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवली गेली आणि त्यानंतर राम नामाच्या जयघोषात पाळणा गाण्यात आला। मग साई समाधीवरती पाळणा ठेवत आरती मध्यान्ह आरती पार पडली। यावेळी शेकडो साई भक्त उपस्थित होते। तर नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातही रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळी काकड आरतीनं रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली। रामनवमी निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। यावेळी राम नामाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला। तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर रामनवमी मोठ्या उत्साहात पार पडली। राम जन्मोत्सवानिमित्त खंडोबा मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली। त्याचबरोबर मंदिराचा गाभारा फुलांनी सजलेला होता। श्रीराम जय राम जय जय राम। तर नागपुरातल्या रामनगरमधील पोद्दारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोद्दारेश्वर मंदिरात दुपारी दर्शनासाठी दाखल झाले आणि त्यांनी आरती सुद्धा केली। समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जाम समर्थ गावात राम जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभावात पार पडला। समर्थांनी स्थापन केलेल्या श्रीराम पंचायतनातील मूर्तींचं आज विधिवत पूजन करण्यात आलं। परंपरेनुसार राम जन्माचा पाळणा हलवून मंगलमय सोहळा संपन्न झाला। मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जाम समर्थ नगरीत मोठी गर्दी केली। तर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातही रामनवमीचा सोहळा संपन्न झाला। अंबाबाई मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरात या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं। या सोहळ्याला मधुरिमा राजे छत्रपती यांची विशेष उपस्थिती होती। श्रीराम नवमी निमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते। तर सांगलीतील प्राचीन तीर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र रामलिंग बेटावरच्या मंदिरातही रामनवमीचा उत्सव साजरा झाला। इथे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर आहे, तर प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेलं शिवलिंग सुद्धा रामलिंग मंदिरात पाहायला मिळतं। रामनवमी निमित्त रामलिंग बेटावर हेलिकॉप्टरनं पुष्पवर्षाव झाला। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। थोड्याच वेळात परत भेटूया।